नमस्कार, आज आपण बनवूया सुरणाची कापं। सुरणाच्या कापासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण सर्वप्रथम पाहूया। पाव किलो सुरण मी सोलून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याची माती असते ती काढून आणि अशा पद्धतीने कापा करून काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे। तांदळाची पिठी घेतलेली आहे, त्यामध्ये थोडस पाव चमचा एवढं लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आणि मीठ घातलेलं आहे। त्यामध्ये तुम्ही थोडासा रवाही घालू शकता। मसाल्यामध्ये मी काय काय घेतलंय ते पाहूया। मसाल्यामध्ये घेतलेले आहे घरगुती गरम मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, जिरे आणि धणेपूड मी घरी बनवून ठेवते ती 1 चमचा घेतलेली आहे, गरम मसाला पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे। गरम मसाला पावडरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। कोकम आगळ घेतलेले आहे 4 चमचे। कोकम आगळ ऐवजी तुम्ही चिंच किंवा लिंबाचा रसही घेऊ शकता। आपल्याला वाटण करायचंय तर वाटणासाठी फक्त कोथिंबीर, मिरची 1 घेते, मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, आणि आल्याचा तुकडा इतकंच घ्यायचंय। लसूण तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता। आणि हे सुरणाची कापं ही आपली हेल्थ साठी खूप चांगली असतात। जेव्हा आपण एखादा ऑपरेशन होतं किंवा बाळंतणीला जेव्हा सुरणाची कापं बनवून देतात तेव्हा तुम्हाला त्यामध्ये मसाला, लाल तिखट किंवा मिरची हे स्किप करावं लागेल आणि चिंचपोळ न घालता कोकमाचा आगळ घालून अशा पद्धतीने सेम पद्धतीने बनवू शकता। फक्त मसाला आणि मिरची तुम्हाला स्किप करावी लागेल। तर आता मी वाटण करून घेते। आपल्याला काय करायचंय की सुरणाचे काप जे आहेत ना ते थोडेसे आपल्याला 50% एवढे शिजवून घ्यायचे आणि त्याचं पाणी काढून घ्यायचंय। का तर जर आपण अशीच काप करायला गेले तर त्याला खूप वेळ लागतो आणि शिजवून घेतले तर एकदम मऊ अगदी सॉफ्ट असे हे सुरणाचे काप बनतात। तर आधी मी सुरणाचे काप मी थोडे 50% असे फुल आचेवर असे शिजवून घेते। आता हे मी वाटण बनवून घेतलं, कोथिंबीर, आलं आणि मिरचीचं, आणि लसूण आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। तर त्यामध्ये मी हे मसाले घालून घेते। धणे आणि जिऱ्याची पूड घालून घेते, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठी घालते आणि कोकमाचं आगळ, हे सगळं घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचंय। जोपर्यंत सुरणाची कापं थोडीशी 50% शिजवून घेत आहे तोपर्यंत आपण हा मसाला बनवला। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि घंटी वाजवायलाही विसरू नका। आता अशा पद्धतीने हे सगळं मी मिक्स करून घेतलं। तर सुरण हा 50% आसपास शिजलेला आहे आणि सुरणाला खाज असते, थोडीशी सुरणाला खाज येते म्हणून मग त्यामध्ये आपल्याला आंबट असं काहीतरी घालावं लागतं। मग चिंचपोळ किंवा आगळ, कोकमाचं किंवा लिंबूचा रस घातला जातो। तर आता हे 50% शिजलेलं आहे। आता मी हे का प्लेट मध्ये काढून घेते। आता सुरणाच्या कापी त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे, जितक्या राहतील तितक्या सर्वप्रथम घालून घ्यायचे आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत। एक 50% शिजवून घेतलेले आहेत। बाजूलाच मी तवा गरम करत ठेवलेला आहे। पॅन मध्ये थोडस तेल घालून घ्यायचे आणि शालो फ्राय करायचे, त्यामुळे मी गरम करत ठेवलेला आहे। हा पूर्ण मसाल्यामध्ये ह्या घालून घ्यायचे, 2 मिनिटं अशा ठेवून द्यायचे आणि मग पिठामध्ये पुढे फ्राय करायचे, ते मी दाखवते। आता एक एक असं काप उचलून अशी पिठामध्ये अशी घोळवून घ्यायची आणि तळायची। अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचे। पॅन मध्ये तेल घालून घेतलेले आहे, तर तेल गरम झालेले आहे आणि ह्या कापी यामध्ये अशा घालून घ्यायच्या आणि गॅसची आच ही मध्यम टू लो ठेवायची। अशा पद्धतीने मिक्स करून तळून घ्यायचे। हे सगळे मी घालून घेते। आता ह्यावर झाकण ठेवायचे आणि व्यवस्थित शिजेपर्यंत असे 5-7 मिनिटात शिजून होतील, कारण 50% आपण शिजवलेले आहे, तळून घ्यायचे। तर झाकण काढून कापा असे पलटून घ्यायचे।
अगदी फिश सारखा फील येतोय ना, असं वाटतं की फिश फ्राय होतोय. ज्यांना मच्छी आवडत असेल आणि वेजच्या दिवशी काही हवं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अशा सुरणाच्या कापाकडून मस्त असा मनमुराद असा त्याचा आनंद घेऊ शकतात. फिश आहे असं समजून. आता ह्या सगळ्या आम्ही परतून घेतले. आता झाकण काढून ठेवायचे आणि त्या कापात कुरकुरीत होईपर्यंत आता आपल्याला अशाच ठेवायचे. आता झाकायचे नाही. आता त्या व्यवस्थित शिजलेले आहेत. आता हे आपले सुरणाचे काप तळून झालेले आहेत. हे सुरणाचे काप आपल्या शरीरासाठी जे मूळव्याधीचे रुग्ण आहेत, पाईल्सचे रुग्ण, त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहेत. फक्त मिरचीचा उपयोग, मसाला मिरचीचा उपयोग न करता थोडीशी काळी मिरी फूडची उपयोग करायचा आहे. ज्या बाळंतीण आहेत किंवा ज्यांची सर्जरी झाली त्यांच्यासाठी किंवा पाईल्सच्या रुग्णासाठी कुठलाच मसाला यूज न करता मसाला तुम्ही धने पावडर, जिरा पावडर घालू शकता, गरम मसालाही नाही, आणि काळी मिरी पूड घालून आणि असं पिठामध्ये रव्यामध्ये असं मिक्स करून असं तुम्ही हळद घालू शकता आणि लसूण आणि आल्याची पेस्ट घालू शकता. असं करून हे रुग्णांसाठी पण तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता, जे डिलिव्हरीसाठी, पाईल्सच्या रुग्णासाठी आणि ऑपरेशन झालेलं असेल एखाद्याची सर्जरी त्यांच्यासाठी. तर आता हे मी प्लेट मध्ये काढून देतो. बघा मंडळी, सुरणाची काप आपली तयार झालेली आहेत. या खायला मस्त अशी सुरणाची काप.